व्हिडिओमध्ये आपला विषय आहे की मुंबई पोलीससाठी फायनल कट ऑफ कधी लागेल. बरेच विद्यार्थी लेखी परीक्षेचे मार्क सोडण्यात आलेले मुंबईचे बरेच विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला जी आपली पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्ही बघू शकता. या पी डी एफमध्ये मुंबई पोलीस भरती ग्राउंड आणि लेखी एकूण रँकनुसार टोटल लागण्यात आलेली आहे. त्यानुसार तुम्ही एक अंदाजे कट ऑफ यामध्ये काढू शकता. मुंबई पोलीस यासाठी अंदाजेचा कट ऑफ किती लागू शकतो त्याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे मित्रांनो. आणि राहिला विषय मेन का फायनल निवड यादी कधीपर्यंत येईल. तर मेन विषय असा मित्रांनो, याच्यामध्ये आलं काही शनिवार रविवारच्या सुट्ट्या असतात, काही सार्वजनिक सुट्ट्या असतात आणि विषय म्हटला तर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त लोड असतो मित्रांनो. आणि प्रत्येक विद्यार्थी म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी इथे पेपर दिलेले त्या कारणास्तव या ठिकाणी एन सी सीचे काही विद्यार्थी असतील, ज्या विद्यार्थ्यांनी काही मार्क्सवर आक्षेप घेतले असतील, यांचं काम येथे चालू आहे. आणि एन सी सी पण ॲड करून आणि ज्यांचे म्हणजे आक्षेप घेतलेले आहे त्यांच्यामध्ये काही मार्कमध्ये काही बदल करून व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघून मुंबई पोलीसची जी अंतिम निवड यादी असेल लेखी आणि मैदानी चाचणी मिळून, तर हे बनवण्याचं काम सध्या चालू आहे मित्रांनो. बरेच विद्यार्थी रोज व्हिडिओ पाहतात की कधीपर्यंत लागेल. तर कधीपर्यंत लागेल हे आपण सांगू नाही शकत मित्रांनो, पण कमीत कमी 3-4 दिवसामध्ये तुम्हाला मुंबई पोलीसची अंतिम निवड यादी पाहायला मिळेल. त्यामध्ये एन सी सीचे मार्क ॲड करण्यात येईल, ज्या विद्यार्थ्यांचे कमी असतील त्यांचे ॲड करण्यात येईल. आणि मीरा भाईंदरचे पण आतापर्यंत मार्क आलेले नाही मित्रांनो. बरेच विद्यार्थी परेशान आहे, सर मीरा भाईंदरची लिस्ट कधी येणार, माझी एवढी टोटल आहे, माझं कधी होणार. तर ती पण लिस्ट तुम्हाला 1-2-3 दिवसामध्ये पाहायला भेटेल. त्या पण मीरा भाईंदरला बघा काय काय केलं, बरेच विद्यार्थ्यांनी सिले मिस्टेक केल्या. सेट नंबर चुकीचा लिहिला, चेस नंबरच्या जागी सीट नंबर लिहिला, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसले त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्यामुळे तिथं वेळ होत आहे. आणि राहिला मुंबईचा विषय, तर मी तुम्हाला आता सांगितलंच आहे की मुंबईचे तुम्हाला 3-4 दिवसामध्ये आहे आता लिस्ट पाहायला मिळेल. कारण आता शनिवार रविवार पण संपला आहे. आता 1-2 दिवसामध्ये आता जे पण कार्यालयाचे कार्य चालू असतील, ते दुरुस्त कोणाचे मार्क वगैरे आक्षेप घ्यायचे किंवा एन सी सीचे जे विद्यार्थ्याचे ॲड करायचे. काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतात, कोणी म्हणजे ते मार्कबद्दल कोणाचे कमी जास्त झाले ते पण नियोजन येथे चालू असेल. आणि लवकरच तुम्हाला मुंबई पोलीस भरतीची लिस्ट पाहायला मिळेल मित्रांनो, फायनल लिस्ट. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. आणि तुम्ही ही जी पी डी एफ बघता मित्रांनो, ही पी डी एफ मुंबई पोलीसमध्ये रँकनुसार लावण्यात आलेली आहे. लेखी प्लस मैदानी चाचणी याच्यात एन सी सीचे गुण ॲड करण्यात आलेले नाही. एन सी सीचे गुण जेव्हा पण आता ॲड करून लिस्ट येईल, लगेच तुम्हाला एक तंतोतंत 99.99 म्हणजे एक फायनल लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. आणि ही लेखी परीक्षेचे मार्क बघताय तुम्ही याच्यामध्ये ग्राउंडचे आणि लेखीचे मिळून टोटल रँकनुसार ही टोटल लावण्यात आलेली ही पी डी एफ गरुड अभ्यासिका किनगाव या सरांनी चौफुलीच्या यांची ही पी डी एफ आहे, त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून आपण घेतलेली आहे. आणि तुमचा फायदा व्हावा त्यासाठी मी ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेली आहे. पोलीस भरती पॉईंट तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलच्या आपल्या बायोमध्ये जाऊन तुम्हाला ही टेलिग्राम आपलं जॉईन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ही पी डी एफ पाहायला मिळेल. ही अगदी तंतोतंत पी डी एफ लागलेली आहे मित्रांनो, 99.99% रिअल आहे. आणि ही पी डी एफ तुम्ही तिकडून बघू शकता आणि त्यामध्ये तुमचा रँक किती आहे आणि अंदाजी कट ऑफ पण मुंबईचा एक किती लागू शकतो. म्हणजे 1-2 मार्क मागं पुढं त्या होतील, कारण एन सी सी वगैरे विद्यार्थ्यांचे मार्क ॲड करायचे राहिले ते विद्यार्थ्यांचे आणि काही विद्यार्थ्यांचे 1-2 मार्क किंवा कोणाला काही आक्षेप घ्यायचे असतील त्याच्यामध्ये 1-2 मार्क मागं पुढे होतील. आणि एन सी सीमुळं हा निकाल थांबलेला आहे मित्रांनो. एन सी सीचे मार्क जर सोडले तर अगदी तुम्हाला म्हणजे परफेक्ट कट ऑफ आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहायला भेटेल. सरांनी खूप छान प्रकारे नियोजन करून ही पी डी एफ बनवलेली आहे. लगेच त्यांनी 1-2 तासाच्या आत ही पी डी एफ बनवून टाकलेली आहे. आणि एन सी सीचे मार्क आल्यास आपण लगेच एक फायनल लिस्टची अशीच एक लिस्ट लावू मित्रांनो. त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करून घ्या. आणि जेलला वगैरे विद्यार्थी जे असतील, चालाकला असतील मित्रांनो, आपलं तुम्हाला हिंमत हारायची नाही मित्रांनो. हे तुम्हाला एकदम परफेक्ट राहायचं आहे. तुम्हाला जर सी पीला कमी आलं तुम्ही चालाकला होऊ शकता मित्रांनो. एस आर पीला पण खूप होऊ शकतात. एस आर पीला काय असतं मित्रांनो, बरेच विद्यार्थी सी पीला पण होतात, पण सी पीचं रिझल्ट लेट होतं. त्याच्यामुळे काय करतात विद्यार्थी, एस आर पी जॉईन नाही करत आणि तिकडं पण पेपर देतात. जे सी पीचे विद्यार्थी असतात ते एस आर पीला पण होतात, पण ते नंतर कुठे जॉईन करतात मित्रांनो, सी पीला. सगळ्यांचं मेन टार्गेट असतो पहिले सी पी. आणि जे विद्यार्थी सी पीला झाले ते एस आर पी एफ जॉईन थोडी करणार मित्रांनो, सी पीलाच करणार आहे ना. त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास सोडायचा नाही मित्रांनो, कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. सी पीला जर तुम्हाला कमी मार्क असतील, चांगले असतील, तर खूप शुभेच्छा, सगळ्यांचं सिलेक्शन हो मित्रांनो. पण तुम्हाला जर कमी असतील तर तुम्ही एस आर पी एफची चांगली तिकडे क्वालिफाय होत असतील, चांगले मार्क असतील तुम्हाला मैदानी तारखेला,
तिकडे तयारी करा, चांगली चालाखी करा. नाशिकला बाकी असतील विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी आता नागपूर कारागृहाला दिले असेल पेपर, नाशिकचं अजून कारागृहाचं बाकी मित्रांनो पेपर. जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क असतील, कट ऑफ नाशिकचा कट ऑफ पण लागलेला आहे नाशिक कारागृहाचा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF टाकण्यात आलेली आणि यूट्यूब चॅनलला पण तुम्हाला सविस्तर व्हिडिओ नाशिक कारागृह याच्याबद्दल दिलेले आहे. आणि वनरक्षक आणि दारूबंदीची भरती पण लवकरच येणार मित्रांनो, त्यासाठी आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघायचे मित्रांनो, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर असं माझं म्हणणं होतं मित्रांनो. आणि तुम्हाला नवीन पोलीस भरती म्हणायचं म्हटलं तर आत्तापर्यंत ही पोलीस भरतीचं नियोजन चालू आहे. आणि नवीन पोलीस भरती म्हणलं तर अजून तर काही ऑफिशियली अपडेट नाही आहे. पण बऱ्याच टेलिग्राम अकॅडमी वगैरे तिकडे चालू केलं, लवकरच डिसेंबरपर्यंत नवीन पोलीस भरती येईल. पण पोलीस भरती नाही सांगू शकतो मित्रांनो, पण वनरक्षक आणि दारूबंदी तुम्हाला जून जुलैपर्यंत पाहायला मिळतील. आणि कंटिन्यू तुम्ही सातत्य ज्या पद्धतीने चिकाटीने अभ्यास करताय तुम्हाला चालू ठेवायचं आहे मित्रांनो. तुम्हाला वनरक्षक किंवा दारूबंदी आता 1-2 महिन्यामध्ये पाहायला भेटेल. आणि होमगार्डचं पण ऑफिशियल काही अपडेट नाही आहे. बरेच टेलिग्रामला किंवा इंस्टाग्राम चॅनलला चालू आहे की होमगार्ड लवकरच येणार ऑक्टोबर वगैरे. परिपत्रक अजून ऑफिशियली काही आले नाही. जे पण गोष्टी ऑफिशियली येतात त्यावर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवून देतो. लगेच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करत जा. बरेच विद्यार्थी बघतात मित्रांनो, पण व्हिडिओला लाईक करत नाही. लाईक करत जा. आणि तुमचे जे पण डाऊट असतील, क्वेश्चन असतील, तुम्ही कमेंट करत जा. मग मी तुम्हाला 99.99% रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या इंस्टाग्रामला तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेजला तुम्हाला फॉलो करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामला मी तुमच्यासाठी एक क्रिएटर म्हणून पेज ओपन केलेलं असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही क्वेश्चन असतात. यूट्यूबला एवढे कमेंट येतात, त्यामुळं प्रत्येकाला रिप्लाय देणं थोडं जमत नाही. त्या कारणास्तव तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या. तिथं पण तुम्ही तुमचे जे पण प्रॉब्लेम असतील माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मी तुमचं म्हणजे जे पण सोल्युशन असेल माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं मी तुमचं सहकार्य करण्याचं मदत करेल मित्रांनो. आणि लवकरच तुम्हाला आता 2-3 दिवसामध्ये बघूया, 3-4 दिवसामध्ये तुम्हाला लिस्ट पाहायला मिळणार आहे. तर ही रँक वाईज लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल, तिकडे जॉईन करून घ्या तुम्ही. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जास्त चिंता करायची नाही मित्रांनो, लवकरच होतील. ज्या विद्यार्थ्यांची चांगली टोटली ओपनला असतील 130+ ते विद्यार्थी होऊन जाणार मित्रांनो. वयाचं काही थोडं, आणि जे महिला मुंबईला असतील मित्रांनो 117+ काही कॅटेगरी वगैरे असतील ते तर ओपनला पण 117 118पर्यंत महिला असतील तर त्यांचं होऊन जाईल. आणि ओपनला जे असतील पुरुष वगैरे त्यांचं जर 130च्या आसपास टोटल होत असेल ते पण होऊन जाईल. आणि व्हिजाचं म्हटलं तर व्हिजा पण तुम्हाला 129-30 म्हणजे 127+ तुम्हाला पाहायला मिळेल व्हिजा पुरुषांची. महिलेचं पण 118 119पर्यंत पाहायला मिळेल. कारण मित्रांनो आता थोडेच दिवस पाहिलेले, तुम्ही एवढे दिवस वाट बघितली, आता अजून थोडे दिवस वाट बघा, लगेच तुम्हाला फायनल लिस्ट पाहायला मिळेल. आणि कंटिन्यू तुम्ही स्टडी चालू ठेवा मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.